हिस्ट्रीचे प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. पेपर दिला बघा तुमच्याकडे. ABCD 4 स्टेटमेंट दिली आहेत. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. आता सी विधान वाचू आपण. भारतातील पहिली सुती कापड गिरणी म्हणजे तेच वरचंच एच आहे ना. पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. परत त्यांनी सी मध्ये तेच म्हटलंय की पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली. हा प्रश्न रिपीट झालाय जसाच्या तसा. PYQ मध्ये हा डायरेक्ट आहे की भारतातली पहिली किंवा मुंबईतली पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली. नाव विचारलं होतं कावसजी नानाभाई दावर. त्यांचं जे पूर्ण नाव आहे कावसजी नानाभाई दावर. इतिहास म्हणलं की पहिलं आता आपण बेसिक काही प्रश्नांसाठी करूया. आता आपलं पॉलिटीचं डिस्कशन खूप लांबल्यामुळे आपण जास्त वेळ घेणार नाही. इतिहासाचं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे 8वीचं. मी नेहमी सांगतो की जे ओल्ड पॅटर्न जो होता आपला स्टेट बोर्डाची जी जुनी पुस्तकं आहेत ती प्लस आत्ता जी नवी दिली आहेत ती कुठली 6वी पासून तर 12वी पर्यंतची स्टेट बोर्डाची जी इतिहासाची पुस्तकं आहेत ती मला प्रायमरी सोर्स वाटतात. MPSCनी आजपर्यंत बहुतांश प्रश्न या पुस्तकातून मधूनच विचारले. अगदी तुमची सप्टेंबरमध्ये आता जी MPSCची पूर्वपरीक्षा आहे 28 तारखेला आहे ती, तर त्याच्यामध्ये सुद्धा अँशियंट आणि मेडिव्हल म्हणजे तुमचं प्राचीन आणि मध्ययुगीनचा जो काही डेटा आहे तो त्या 11वीच्या पुस्तकातनंच मोस्टली बरा येत असतो. सो स्टेट बोर्ड हे इतिहास नागरिकशास्त्राचं 8वीचं पुस्तक आहे. पेज नंबर 13. मुद्दाम म्हणजे मी इथे कॅमेऱ्यात पण दाखवतो आणि तुम्हालाही दाखवतो की काय आहे. पेज नंबर 13 मध्ये वाक्यच आहे 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. आणि पुढचं वाक्य 1855 मध्ये बंगालमधील देशरा येथे पहिली तागाची गिरणी सुरू झाली. बेसिक सोर्स लोक विचारतात की मग काय वाचायचं. बेसिक आपण आधी बेसिक सोडून देतो. स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत 8वीला मॉडर्न आहे, आय थिंक 12वीच्या ज्या पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये मॉडर्नचा काही भाग दिलेला आहे. किंवा हे जे जुनं माझं खूप महाराष्ट्राच्या इतिहासाचं जे जुनं पुस्तक आहे जी PDF ऑनलाईन मिळते याच्यातले अनेक समाजसुधारकांवरचे अनेक प्रश्न राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आजही महाराष्ट्राच्या संदर्भातले जे प्रश्न येतात किंवा इतर जे काही प्रश्न येतात हे सगळे जवळपास या पुस्तकामध्ये येतात. काही अर्थात माहिती चुकीची आहे, तथ्यांमध्ये काही ना काही आता चुका झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा हे पुस्तक महत्त्वाचं आहे. स्टेट बोर्डाची सगळी पुस्तकं ही महत्त्वाची आहेत. प्लस आणखी जर आपल्याला डेटा म्हणायचं म्हटलं की आणखी कुठे जायला पाहिजे प्रायमरी सोर्स हे म्हटल्यानंतर हे माझ्याकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे YCMOU याची BAची इतिहासाची पुस्तकं आहेत. आणि हे मी डेक्कनमध्ये असल्यापासून आमचं सतत असं म्हणणं असायचं की MPSC सतत ही पुस्तकं वापरते आहे. या पुस्तकातल्या ओळीच्या ओळी MPSCचं पूर्वीचा जो GS1चा इतिहास होता त्याच्या मॉडर्न इंडियामध्ये आणि मॉडर्न महाराष्ट्र आणि समाजसुधारक डायरेक्ट कॉपी आणि पेस्ट अशा दिसायच्या. BAची जी पुस्तकं आहेत हे एक पुस्तक आहे. तुम्ही YCMOच्या वेबसाईटवर गेलात तर तिथे फ्री डाउनलोडला आहेत. काही सेंटरवर जाऊन विकत घ्यायची गरज नाही आहे, फ्री डाउनलोड आहे. आत्ता म्हणजे PDF सुद्धा डाउनलोड होऊ शकते. हे एक पुस्तक त्याचे जे मॉड्यूल्स आहेत ते. आणि दुसरं YCMOचंच पुस्तक महाराष्ट्राच्या इतिहासाचा वेगळा सेक्शन त्यांनी केला आहे आणि भारताच्या इतिहासाचा वेगळा सेक्शन त्यांनी केला आहे. सो ही 2 पुस्तकं म्हणजे ही 2 नाही आहेत, एका पुस्तकात 3 आहेत. ही एका पुस्तक SYTY BA इतिहास असं केलं की ती सगळी पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. आणि ही स्टेट बोर्डाची पुस्तकं म्हणजे इथे आता ही दोन्ही वाक्य इथे दिलेली आहेत. प्लस आता समजा आपण YCMOU मध्ये गेलो तर इथं मी इथे सुद्धा त्या ओळी हायलाईट केल्या. 1853 मध्ये कोवाजी नानाभाई यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमध्ये देशरा येथे तागाची पहिली. आता होतं काय, बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर मार्केटमध्ये या पुस्तकामध्ये पण हे आहे. गेले 10 वर्ष मी जे पाहतोय की मार्केटमध्ये होतं काय, पेपरला प्रश्न आधी येतात, पुस्तकं अपडेट नंतर होतात. लक्षात येत आहे. आणि मग ते येतं की बॅकट्रॅक करून की हा प्रश्न आमच्या पुस्तकातनं आला होता. सो बेसिक जर आपण वापरणार असू स्टेट बोर्डाची इतिहासाची पुस्तकं आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची मोफत असणारी ऑनलाईन BAच्या इतिहासाची पुस्तकं, तर माझ्या मते बहुतांश तथ्य आपली कव्हर होतात.
बहुतांश तथ्य कव्हर होतं. आणि एमपीएससी प्रिलिम्ससाठी सुद्धा मग ते एन्शियंटचं तर पुस्तक 11वीचं जे आहे, हे जे पुस्तक आहे हे 11वीचं जुनं स्टेट बोर्डाचं जुनं पुस्तक. नवीन जे 11वीचं आले ते प्राचीन भारताच्या इतिहासाचं पुस्तक आहे. सो ही सगळी जुनी नवी सगळी ऑनलाईन अवेलेबल आहेत. बालभारतीच्या वेबसाईटवर गेल्यावरती तुम्हाला मिळू शकतं. लक्षात येते. सो पहिला प्रश्न जो आहे तो आपल्याला डायरेक्ट तिथून मिळतो. कुठून मिळतो म्हटलं तर 8वीच्या पुस्तकात होतं. बेसिक, अगदी बेसिकला जायचं. लक्षात येत आहे. काय काय डिस्कशन आहे ते आता बघूया. की पहिली तागाची गिरणी रिश्रा साल जे आहे ते थोडंसं यांनी दोघांनी YCMOनी पण टेक्निकली चुकीचं दिलंय आणि स्टेट बोर्डाने पण दिलंय. 1854 आहे, जुलै 1854. टू बी व्हेरी स्पेसिफिक, भारतातली पहिली सुती कापडाची जी गिरणी आहे तिचं नाव काय? बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी. स्पिनिंग ज्याला म्हणतो आणि विविंग विणकाम करणे. जुलै 1854 कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केली आहे. तिन्ही विधानं करेक्ट आहेत. 1854. कावसजी दावर जे होते यांचे वडील मोठे व्यापारी होते. म्हणजे त्यावेळेला इंग्लिश कंपन्या ज्या असायच्या, म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लंडच नाही इतर युरोपियन इंग्लिश कंपन्या ज्या असायच्या त्यांचा व्यापार भारतबरोबर चालायचा, चीन बरोबर चालायचा. तर ह्या भारत आणि चीनचा व्यापार इंग्लिश कंपन्यांबरोबर करण्यासाठी जे एजंट असायचे ना, मध्यस्थ ज्याला आपण म्हणतो, दलाल म्हणू शकता तुम्ही, जे कमिशन घेतात किंवा काय, तर ते एजंट म्हणून या कावसजी दावर यांचे वडील काम करायचे. त्या 1854च्या काही वर्ष अगोदर 10-15 वर्ष अगोदर ते त्यांचं निधन झालं आणि या कावसजी दावर यांनी सगळा कारभार हातात घेतला. कावसजी दावर यांचं आणखी एक कॉन्ट्रीब्युशन म्हणजे 1846च्या सुमारास त्यांनी कमर्शियल बँक ऑफ बॉम्बे ची स्थापना केली. कमर्शियल बँक ऑफ बॉम्बे 1846-47. आता ही जी गिरणी त्यांनी स्थापन केली ना, सुती कापडाची गिरणी, ही काय एवढं सोपं नव्हतं. कारण त्या अगोदर खूप असं स्टेट ऑफ द आर्ट म्हणजे असं आधुनिक मशिनरी आपल्याकडे अवेलेबल नव्हती. जे काही होतं की कच्चा माल फक्त इंग्लंडला द्यायचा आणि तिकडे जे मँचेस्टर वगैरे जे कपडा तयार होतो त्याच्यासाठी कापूस इकडून पाठवायचा, एवढीच मेथड होती. कुठल्याही प्रकारचं मशिनरीज नाही, काही नाही. एक प्लॅट ब्रदर्स नावाची कंपनी, अर्थात हे नाही लिहून घेतलं तरी चालेल, प्लॅट ब्रदर्स नावाच्या कंपनीनी त्यांना हेल्प केली, उपकरणं पाठवली. तो प्लांट जो आहे तो डिझाईन करून दिला आणि फायनली त्यांनी जवळपास 50 व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन म्हणजे आणि त्यांच्या सहकार्यानं ही बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी काढली. साधारणतः त्यावेळेचं त्यांचं भांडवल होतं 5 लाख रुपये. 1854 मध्ये त्यांनी जवळपास 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आणि ती पहिली गिरणी काढली. ती बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये चालली. याच कावसजी नानाभाई दावर यांनी दुसरी परत तशी गिरणी 1857 मध्ये काढली. 1857 मुंबईमध्येच दुसरी गिरणी सुद्धा त्यांनी काढली. आता एक इंटरेस्टिंग फिगर लक्षात येते. कावसजी दावर पहिली गिरणी काढतात 1854ला, दुसरी गिरणी काढतात 1857ला. 1857 काय आहे? बंडाचं साल आहे ना, उठाव आहे. इंटरेस्टिंग आहे. बॉम्बे मधला एक माणूस त्या काळामध्ये लाखोंची इन्व्हेस्टमेंट करून गिरणी म्हणजे नाव आहे मराठीत, इट वॉज ऍक्च्युअली तो इंडस्ट्री आहे, कारखाना आहे, बरोबर. तर तो कारखाना 57 मध्ये काढतो. म्हणजे याचा अर्थ एक असलं पाहिजे की मुंबई हे बऱ्यापैकी शांत असलं पाहिजे. लक्षात येत आहे. 1857च्या उठावात महाराष्ट्राची भूमिका असा एक टॉपिक आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोल्हापूरचं बंड, सावंतवाडीचं बंड, नरवूनचा उठाव, सांगलीचा उठाव, बेळगाव ते बघतो. बॉम्बे वॉज रिलेटिव्हली सायलेंट. म्हणजे मुंबईमध्ये त्या काळात घडत नव्हतं, कारण मुंबई हे कायम कॉमर्सचं शहर राहिलेलं आहे. काहीही झालं तरी आमचा व्यवसाय बंद पडता कामा नये आणि त्याच्यासाठी जे काही करायचं ते तुम्ही करा. म्हणजे आत्ता याचं जर आजचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर कालच जे झालं मराठा आंदोलन आणि ते सगळा प्रकार जो घडला, काय होतं त्यांचं की आम्ही CST बंद झालंय, ट्रॅफिक वाढायला लागलंय, प्रॉब्लेम व्हायला लागलेत, लोकांना कामावर जाता येत नाही. प्रेशर कुठून क्रिएट होतोय की तुमची आर्थिक नाडी जी आहे ती जर धोक्यात आली, ती जर त्याच्या मुसक्या कोणी बांधल्या तर तुम्ही फंक्शन करू शकत नाही. बॉम्बे किंवा आजचं मुंबई
त्याचं जर नाक दाबलं, ते नाक म्हणजे तुमची इकॉनॉमी आहे. तर हेच आहे की 1857 रिव्होल्टचा सुद्धा तुम्हाला का त्यावेळेला इथे पसरला नाही, कारण कॉमर्सचं शहर आहे, त्या तुलनेने त्या शहराने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नाही. एक कॉमन लॉजिक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून ती सांगतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा, ज्या वेळेला 1854 मध्ये कावतजी नानाभाई दावर यांनी पहिली गिरणी सुरू केली, त्याच वेळेस ओरिएंटल स्पिनिंग अँड विविंग कंपनी, याच्यानंतर दुसऱ्या माणसानं ऑगस्ट 1854 मध्ये ओरिएंटल स्पिनिंग अँड विविंग कंपनी सुरू केलेली होती. माणिकजी पेटिट हे सगळे लोक कोण आहेत? पारशी है ना. सगळे लोक कोण आहेत? पारशी. हा सगळा जो व्यापारी समुदाय आहे तो पारसी. माणिकजी पेटिट आणि बैरामजी जिजीभाई. आपल्याकडे कॉलेज आहे बघा, बीजे मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये. बैरामजी जिजीभाई, एलिस ससून पण आहे. तर हे सगळे जे लोक होते एक प्रकारे फिलॅन्थ्रॉपिस्ट पण आहेत पारशी, की त्यांनी खूप मदत पण केली आहे. डेव्हिड ससून आहे किंवा काय आहेत, आणि यांनीच दुसरी गिरणी पण त्यावेळेला केली. 12.5 लाख साधारणतः माणिकजी पेटिट यांनी इन्व्हेस्ट केली. ती बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये ती चालली. किमान 2 नावं लक्षात राहावी. परत आलं ना तर ते कावतजी नानाभाई दावर हेच परत विचारतील. लक्षात येते. फार त्याच्यामध्ये डीप जाण्याची गरज नाही. इतिहासामध्ये आपल्याला कुठेतरी थांबायला लागतं की मी एवढंच करणार आहे. बी जे विधान आहे, भारतातली पहिली तागाची गिरणी 1855 हे साल बरोबर दिले 8वीच्या पुस्तकामध्ये. रिश्रा, कलकत्ता जे काही आहे लोकेशन त्याच्या जवळ, हुगळी, रिश्रा, तिथं त्यांनी ती सुरू केली. कोण नाव आहे? जॉर्ज ॲकलंड. ACLAND, जॉर्ज ॲकलंड यांनी सुरू केली. जसं कावतजी नानाभाई दावर विचारलं जाईल तसं कदाचित भारतातली पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे 1855 मध्ये कोणी सुरू केली? जॉर्ज ॲकलंड. फॉरेनरच आहे परत. आणखी आता मुद्दा काय आहे, स्कॉटलंडमध्ये डंडी नावाचं ठिकाण आहे, DUNDEE, डंडी. या डंडीमध्ये जे इंडस्ट्रियलिस्ट होते ते मोस्टली तागाच्या या अशा प्रकारच्या गिरण्या, ज्यूट मिल्स यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक होते. आणि तागाचे जे सगळे प्रोडक्ट यायचे ते डंडीमधूनच जायचे, स्कॉटलंडमधून. तर ह्या डंडीमधल्या लोकांनी हळूहळू भारतामध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आणि बंगालच्या त्या सगळ्या भागामध्ये मग मोठी ज्यूट मिलची इंडस्ट्री उभारली. म्हणजे 1850-55 पासनं ते 1914 पर्यंत, पहिल्या महायुद्धापर्यंत या स्कॉटिश वेगवेगळ्या लोकांनी इन्व्हेस्ट करून इतक्या तागाच्या गिरण्या आणि ते केलं की 1914 पर्यंत भारत ताग उद्योगामधला सगळ्यात मोठा देश बनला. सगळ्यात मोठा अग्रेसर देश जो आहे तो त्या या सगळ्या इन्व्हेस्टमेंटमुळे बनला. ही जी पहिली मिल होती ना, पहिली तागाची गिरणी, ही काय फार असं मोठं प्रोडक्शन करत नव्हती, पण जे जुने हातमागावरचे उद्योग आहेत त्यांना ती सर्व्हिस द्यायची. किंवा साऊथ ईस्ट एशिया जो आहे, आग्नेय एशिया त्या भागातल्या देशांना ते तागाचं जे सगळं मटेरियल आहे ते पुरवत असत. सो याच्यातला टेकअवे इतकाच आहे की कावतजी नानाभाई दावर 1854 आणि जॉर्ज ॲकलंड 1855 रिश्रा. परत विचारलं तर कदाचित ते एवढंच विचारू शकता. फार त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. पण सोर्सेस मी सांगितले YCMOU आणि स्टेट बोर्डामधून मिळतंय. दुसरा प्रश्न, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 बंड केले होते? आन्सर काय आहे? रामजी शिरसाट. आता पुन्हा याचे सोर्सेस म्हटलं तर या YCMOUच्या या BAच्या नोट्समध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचे जे पुस्तक आहे, मी सोर्सेस सांगण्याचं कारण हेच की हिस्ट्रीच्या बाबतीत तोच मोठा प्रॉब्लेम आहे. इथं यांनी असं करून दिलं बघा, महाराष्ट्र आणि 1857चा उठाव चॅप्टरच त्यांनी तो तसा करून दिलेला आहे. 1857च्या लढ्यातील महाराष्ट्राचे योगदान. आणि मग यांनी 1 बाय 1 काय केलंय, सगळं ते दिलंय की काय कारण होतं, सावंतवाडीला काय झालं, साताऱ्याला काय झालं, कोल्हापूरला काय झालं, चिमासाहेब कुठे आहेत, नरगुंदला काय झालं, जमखिंडला काय झालं. लक्षात येत आहे भिल्ल आणि कोळी लोकांचे उठाव. म्हणजे इथला जो एक पर्याय बघा, भीमा नाईक, तर इथे भीमा नाईक, काजीसिंग, मोवाशिया नाईक ही सगळी नावं दिसतात. सांगण्याचा हेतू असा की ही नावं किंवा हा टॉपिक इतरही पुस्तकांमध्ये आता आलेला असेल, पण बेसिक 1, 2, 3 सोर्सेसच जर आपण वापरले तर आपली माहिती क्लिअर होऊ शकते. लक्षात येते. बाकी नानासाहेब पेशवे, कानपूर
रंगो बापूजी आपल्याला माहिती आहे की साताऱ्याच्या प्रतापसिंह भोसलेंचे ते वकील होते आणि भीमा नाईक हे भिल्लांचे उठाव जे काही आहेत झालेले महाराष्ट्रातले, त्या भिल्लांच्या उठावामधलं लिडरशिप मधलं ते नाव आहे. म्हणजे काजी सिंग हे त्यातलं महत्वाचं नाव आहे. काजरा सिंग किंवा काजी सिंग, काजरा सिंग किंवा काजी सिंग, भागोजी नाईक हे एक नाव आहे भीमा नाईकांच्या सोबत भिल्लांच्या उठावामध्ये. आता कोल्हापूरचा उठाव थोडासा आपण डिटेल चर्चा करू की नेमकं म्हणजे काय म्हटलंय. मार्च एप्रिलच्या सुमारास आपल्याला माहिती आहे तिकडे मंगल पांडेचं सगळं प्रकरण घडलं. 10 मे 1857 मीरत जे मेरठचे सैनिक जे आहे त्यांचा ते सगळा उठावामधला सहभाग आपल्याला माहिती आहे. आणि ओव्हरऑल 1857चा उठाव काय आहे की वेगवेगळे गट आहेत, वेगवेगळे समूह आहेत, या सगळ्यांच्या असंतोषामधून घडून आलेली ती घटना आहे. म्हणजे संस्थानिक जे काही आहेत त्यांच्या स्वतःच्या तक्रारी आहेत, आहे की नाही. समजा झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे, तिचं काय आहे की दत्तक पुत्राला वारसा नामंजूर केलाय, राज्य खालसा झालंय. नानासाहेब जो काही आहे म्हणजे सेकंड बाजीराव, दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक पुत्र आहे की तुम्ही पेन्शन जी आहे ती मंजूर केली नाहीये, मग तुम्हाला कुठेतरी कानपूरला पाठवून दिलंय, लक्षात येत आहे. किंवा अवध जे काही आहे तिथे हजरत महल जी बेगम आहे तिथून अवध जे काही आहे ते अनेक्स केलंय डलहौसीनी, करेक्ट आहे. सो असे प्रत्येकाचे संस्थानिकांचे काही कन्सर्न आहेत. शिपाई जे काही आहेत किंवा सैनिक जे आहेत त्यांचे काही कन्सर्न आहेत, काही धार्मिक कारणं आहेत, डिटेलमध्ये मी आत्ता जात नाही, किंवा आर्थिक कारणं आहेत. म्हणजे त्यांनी म्हटलं की आम्हाला तुम्ही समुद्र लांघायला लावता लढाईला जायला. प्रॉब्लेम समुद्र लांघण्याचा नव्हता फक्त, याचा वेगळा भत्ता देत नाही. भत्ता देत असता तर कदाचित आम्ही आलो असतो. आर्थिक पण ते होतं. बाकी मग एनफिल्ड बंदुकांच्या काडतुसांना डुकराची आणि त्याची चरबी जी काही आहे ते आपल्याला माहिती आहे. धार्मिक कारण आहेत, अनेक गोष्टी आहेत. 1857चा उठाव हा वेगवेगळ्या घटकांच्या असंतोषामधून झालेला आहे. त्या उठावामध्ये फार काही प्लॅनिंग नव्हतं, तो रॅन्डम असा उठाव झाला होता. आणि महत्वाचा मुद्दा तो उत्तर आणि मध्य भारतातला उठाव आहे. मेजर जर त्याचं लोकेशन पाहिलं तर नॉर्दर्न इंडिया आणि सेंट्रल इंडिया. तो खूप पश्चिमेकडे गेला नाही, खूप पूर्वेकडे गेला नाही, खूप साऊथमध्ये पण गेला नाही, तो असा वरचेवर त्या सगळ्या भागामध्ये राहिला. त्याच्या डिटेलिंगमध्ये मी आत्ता जात नाही. आता कोल्हापूरवरती फक्त ती चर्चा करूया की कोल्हापूरमध्ये काय घडलं. कोल्हापूरमध्ये 1857चा उठाव हा 2 स्टेजेसमध्ये घडला. कोल्हापूरमध्ये 1857चा उठाव हा 2 स्टेजेसमध्ये घडला. आपल्या प्रश्नामध्ये दिलेली पहिली स्टेज म्हणजे 31 जुलै 1857 रोजी एक उठाव घडला आणि दुसरा उठाव 6 डिसेंबर 1857ला घडला. कोल्हापूरमध्ये 1857च्या उठावात महाराष्ट्राच्या योगदानामधलं कोल्हापूर हे महत्वाचं ठिकाण. तिथे पहिला टप्पा 31 जुलै 1857 आणि दुसरा टप्पा 6 डिसेंबर 1857. दोन्ही उठाव अनसक्सेसफुल राहिले, चिरडले गेले. अर्थातच 1857च्या उठावातूनच फार काही झालं नाही ओव्हरऑलच, तर इथेही काही होणार नव्हतं. पण दोन्ही उठाव हे तसे महत्वाचे आहेत. मग इथं काय म्हटलंय की 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी कोल्हापूरची जी नेटिव्ह इन्फेंट्री आहे म्हणजे पायदळ, ती 27वी पलटण आहे. 28वी पलटण ही धारवाडला आहे आणि 29वी पलटण ही बेळगावला आहे. 27वी पलटण कोल्हापूरला, 28वी पलटण धारवाडला आणि 29वी पलटण बेळगावला. इंटरेस्टिंग काय मुद्दा आहे की या पलटणींमध्ये विशेषतः 27वी पलटण जर आपण म्हणली इन्फंट्री, याच्यामधले 2/3 जे सैनिक होते ना ते स्थानिक मराठी आहेत किंवा स्थानिक लोक म्हणूया. मराठी म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, स्थानिक लोक आहे. याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघं पण आहेत. आणि 1/3 जे लोक आहेत ना त्या 27व्या पलटणीमध्ये ते नॉर्थ इंडियन आहेत, उत्तर भारतीय आहेत. आता ह्या नॉर्थ इंडियन लोकांमुळे काय झालं, बराकपूर, मीरत इथं जे एप्रिल आणि मे मध्ये घडलं होतं, लक्षात येते 10 मेला त्यांनी मार्च केला सगळा किंवा मंगल पांडेला फाशी दिली वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या खबरी आहेत किंवा बातम्या हे नॉर्थ इंडियन त्यांच्या नातेवाईकांथ्रू या पलटणीमध्ये येत होत्या की वरती असं असं चाललंय, इथं सुद्धा आपण करायला पाहिजे. आणि बाकी त्यांच्या असंतोषाची कारणं तिथे होतच राहिली. 27, 28 आणि 29 या तिन्ही पलटणींमध्ये संदेशवहन चालू होतं की आपण आता एकत्रित उठाव करायचा. आणि त्यांनी उठावाची जी तारीख ठरवली होती या तिन्ही पलटणींनी ती 10 ऑगस्ट अशी होती. 10 ऑगस्ट 1857 ही नियोजित तारीख होती यांची. आपण 27, 28 आणि 29 या तिन्ही पलटणींनी एकत्रित उठाव करू असं यांचं ठरलं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला
की 27व्या पलटणीमध्ये एक ज्यू अधिकारी होता, ज्याला आर्मीमध्ये ॲडज्युटंट अशी एक पोस्ट असते. तो एक ज्यू सैनिक तिकडे होता. त्या सैनिकाला हे लोक उठाव करणार आहेत 10 ऑगस्टला याची खबर होती आणि तोपर्यंत त्याने त्याचं कुटुंब तिथे ठेवलेलं होतं, फॅमिली त्याची तिथे होती. सैनिकांना हे माहीत होतं की फॅमिलीला काही होऊ नये, फॅमिली धोक्यात येऊ नये म्हणून हा ज्यू सैनिक जो आहे ही बातमी फोडणार नाही. पण वन फाईन मॉर्निंग म्हणजे 31 जुलैला सकाळी त्यांनी त्याची फॅमिली पाठवून दिली. 31 जुलैला म्हणजे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. 31 जुलैला त्यांनी त्या ज्यू सैनिकांनी ती फॅमिली दुसरीकडे शिफ्ट केली. 27व्या पलटणीतले जे सैनिक आहेत ते पॅनिक झाले. त्यांच्या लक्षात आलं की आता कदाचित ही बातमी ब्रिटिशांच्या कानावर घालेल, आपल्याला जे करायचं आहे ते आत्ता आज करायला लागेल. आणि म्हणून तो उठाव 31 जुलै 1857ला 27व्या पलटणीने केला. म्हणून प्रश्नामध्ये 27व्या पलटणीने केला असं आलंय. 28-29ला त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण बातमी फुटल्यामुळे त्यांनी ज्या तारा केल्या होत्या 29व्या पलटणीशी जो कॉन्टॅक्ट केला होता त्या तारा मध्येच कलेक्टरनं थांबवल्या आणि तो मेसेज तिथपर्यंत गेला नाही आणि म्हणून ते एकत्रित उठाव करू शकले नाहीत. दॅट इज वाय 31 जुलै 1857 रोजी कोल्हापूरमध्ये 27th इन्फंट्री पायदळ जे आहे त्यांनीच तो उठाव केला आणि त्या उठावाचं जे नेतृत्व केलं ते रामजी शिरसाटने केलं. रामजी शिरसाटचा आणखी एक त्याच्याशी संबंधित मुद्दा म्हणजे तो मूळचा सावंतवाडीचा आहे. रामजी शिरसाट हा मूळचा सावंतवाडीचा आहे. तो भरती झाला हवालदार म्हणून किंवा हवालदार पदापर्यंत तो पोहोचला होता, पण त्याला डिमोशन झालं म्हणजे त्याची पद अवनती करून त्याला परत साधा शिपाई केलं. हे त्याच्या असंतोषाचं एक कारण. आणखी अनेक कारण आहेत. म्हणजे गंमत अशी होते ना की प्रत्येकाची वेगवेगळी कारणं येतात. यातल्या मुस्लिम सैनिकांचं काहींचं असं म्हणणं होतं की जर आपण ब्रिटिशांना इथून हाकलून दिलं तर कदाचित पूर्वीचं जे इस्लामिक आपलं आहे मुघल आणि ते परत येईल. हिंदू शिपायांना वाटत होतं की कदाचित पेशवाई परत येईल. का? कारण कानपूर नानासाहेबांचं कनेक्शन इथे पण होतं, तो संपर्क त्यांचा होत असायचा. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि एनफिल्ड बंदुकांचा मुद्दा आहे, बाकीचे सगळे मुद्दे आहेत. आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा म्हणजे रामजी शिरसाट हा 31 जुलै 1857च्या उठावाचा लीडर आहे. अर्थात हा उठाव ब्रिटिशांनी चिरडला. लक्षात येते. आणखी नावं जर म्हटली तर रामजी शिरसाट आणि त्याच्या जोडीने दाऊद बेग, कदाचित दाऊद बेग हे नाव येऊ शकतं. 31 जुलै 1857 रोजी झालेला कोल्हापूरचा उठाव जो आहे त्याचे जे नेते आहेत त्या रामजी शिरसाट बरोबर दाऊद बेग हे नाव लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याला जोडूनच चिमासाहेब हे जे कोल्हापूरचे काय आपण म्हणूया धाकटे राजे आहेत, त्यांचे बंधू म्हणजे बाबासाहेब, या चिमासाहेबांची सुद्धा एक प्रकारे फूस म्हणा किंवा मदत या उठावकर्त्यांना होत होती. सेकंड जो कोल्हापूरचा उठाव आहे तो मी मगाशी म्हटलं तसं 6 डिसेंबर 1857ला झाला आणि त्याचे जे लीडर आहेत ते कोणाच्या नेतृत्वाखाली झालं तर चिमासाहेब जे धाकटे महाराज आहेत त्यांच्या. कदाचित तो प्रश्न येऊ शकतो की मग 6 डिसेंबर 1857चा कोल्हापूरचा उठाव हा कोणाच्या नेतृत्वाखाली झाला तर चिमासाहेब. नानासाहेब पेशवे हे चिमासाहेबांचे प्रेरणास्त्रोत होते आणि त्यामुळं त्यांच्या मते की आपण गाय आणि ब्राह्मणांचं रक्षण केलं पाहिजे, पुन्हा जी काही ओल्ड सिस्टीम आहे ती आणली पाहिजे. पण हा सुद्धा उठाव अयशस्वी झाला. चिमासाहेबांना पकडून ब्रिटिशांनी कराचीला पाठवलं आणि पुढे 1869 मध्ये त्यांची तिथंच डेथ जी काही आहे ती झाली. कर्नल जेकब हे एक महत्वाचं नाव कोल्हापूरच्या उठावाच्या संबंधाने येतं लक्षात. सो रंगो बापूजी हे तर साताऱ्याच्या प्रतापसिंहाचे वकील होते. साताऱ्याचं जे संस्थान आहे 1839 मध्ये प्रतापसिंहांना पदच्युत करण्यात आलं. प्रतापसिंह जे साताऱ्याचे राजे आहेत त्यांना पदच्युत करण्यात आलं, बनारसला पाठवण्यात आलं. रंगो बापूजी गुप्ते यांनी आपल्या राजावरच्या प्रेमापोटी ते लंडनला गेले, इंग्लंडला गेले, तिकडे कंपनीकडे आपली फिर्याद मांडण्याकरता आणि 1854ला ते परत आले. पण मीन वाईल 1847ला प्रतापसिंहांचा मृत्यू झाला होता आणि सातारा आपल्याला माहिती आहे 1848ला खालसा पण झाला. सो ही रंगो बापूजींविषयी माहिती आणि नानासाहेब पेशव्यांविषयी आपल्याला माहिती आहेच. लक्षात येते. आणखी जर म्हणलं तर या पुस्तकामध्ये एक जे नाव येतं 1857च्या उठावामधली आणखी एक महत्वाची स्त्री म्हणजे हजरत महल आणि ते सगळं आपल्याला माहिती आहे, पण मराठीच्या संदर्भात बायजाबाई म्हणून ज्या आहेत, ग्वाल्हेरच्या बायजाबाई, दौलतराव शिंदेची विधवा पत्नी, ग्वाल्हेर सिंधिया ज्यांना आपण म्हणतो किंवा शिंदे, तर त्यांनी सुद्धा 1857च्या उठावात महाराष्ट्रामध्ये बराच मोठा प्रचार करण्याचा प्रयत्न केला होता.
सो फक्त अ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 प्लेन आहे. तिसरा प्रश्न याच्यामध्ये काही नाहीच आहे. म्हणजे सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटलं. म्हणजे आता बेसिक आहे, याच्यात चुकण्याचं कारण पण येत नाही. कोण आहे आन्सर मग? रॉय. मग रॉय बद्दलची काय काय माहिती आपल्याला माहिती की फादर ऑफ इंडियन रेनेसा, भारतीय प्रबोधनाचे जनक, भारतीय प्रबोधनाचे जनक जे काही आहेत राजा राममोहन रॉय. 1772 आणि काही ठिकाणी 1774 असं जन्मसाल दिसतं बघा रॉयचं. राजा राममोहन रॉय यांचा जन्म जर तुम्ही गुगलवर जरी केलं तरी काही वेळेला 1772 येईल, काही वेळेला 1774 असं येतं. मृत्यूचं इयर 1833. ब्राह्मण कुटुंब, वैष्णव कुटुंबामध्ये राधानगर बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला. रॉयच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे काय की अनेक भाषा अवगत असणारा समाजसुधारक. बंगाली आहे, फारसी पर्शियन येत होती, संस्कृत येत होती, अरेबिक येत होती, हिंदी येत होती. म्हणजे विद्वान ज्याला आपण म्हणतो. बाकी मग तुम्ही ते बघितलंच असेल की वेद असतील, उपनिषद असतील, यांचं भाषांतराचं मोठं काम त्यांनी केलंय. 1805 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीत त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली 1805 मध्ये. आणि तिथं त्यांचा संपर्क एक कलेक्टर होता जॉन डिग्बी. जॉन डिग्बी, या जॉन डिग्बीशी त्यांचा संपर्क आला आणि त्याचे दिवाण म्हणून रॉय काम करायला लागले. तेव्हा त्यांचा इंग्रजी भाषेशी जवळून संबंध येत गेला आणि त्यातनं त्यांचं पाश्चिमात्य फिलॉसॉफीचं, वेस्टर्न फिलॉसॉफीचं वाचन सुरू झालं. आणि त्याच्यातून त्यांची ज्याला आपण म्हणतो विचार प्रक्रिया जी आहे ती घडायला लागली. पुढं 1811 मध्ये त्यांनी स्वतःच्या भावाच्या पत्नीला सती जाताना पाहिलं. लक्षात येते. आणि पुढे मग त्यांनी 1814 नंतर ट्रॅक बदलला, नोकरीतनं ते बाहेर आले आणि हळूहळू ते सगळं धार्मिक जे काही जागृती आहे मग त्याचं पहिलं पाऊल म्हणजे 1815 त्यांनी स्थापन केलेली आत्मीय सभा. परीक्षेला जे जे येऊ शकतं ते मुद्दे मी फक्त ठळकपणे सांगतोय. आत्मीय सभा. त्यानंतर 1817 हिंदू कॉलेजची स्थापना. डेव्हिड हेअर नावाचे त्यांचे सहकारी होते. डेव्हिड हेअर HARE त्यांच्याबरोबर हिंदू कॉलेजची स्थापना. बाकी 1828 मध्ये ब्राह्मो सभा, ज्याचंच पुढे नाव मग ब्राह्मो समाज असं झालं. महत्वाच्या ज्या फक्त फॅक्ट्स आहेत, 1821 संवाद कौमुदी आणि 1822 मिरातुल अखबार, त्यांचे जे वृत्तपत्र आहेत संवाद कौमुदी आणि मिरातुल अखबार. आणखी जर रॉयचं महत्वाचं पुस्तक म्हटलं तर गिफ्ट टू मोनोथेइस्ट, तोफल उल मुवाहिदीन ज्याला आपण म्हणतो, गिफ्ट टू मोनोथेइस्ट. लिहिलंय राजा राममोहन रॉय. बाकी मग ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी परत फक्त आपण रिवाइज करतो आहोत. लक्षात येतंय. आणखी मग आता लॉर्ड बेंटिक आपल्याला माहिती आहे की तो गव्हर्नर जनरल आहे. फुल्यांविषयी आपल्याला माहिती आहे की महात्मा फुलेंचं काय सगळं आहे. बाकी मग पुढे जेव्हा प्रश्न येतील तेव्हा आपण ईश्वरचंद्र विद्यासागर आणि या सगळ्याच लोकांबद्दल बोलूया. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, पुढील जोड्या जुळवा किंवा लावा. प्रार्थना समाज. आता हे सुद्धा पुन्हा या पुस्तकामध्ये इन डिटेल दिलेत. एक एक समाज घेऊन त्यांनी ते सगळं लिहिलेलं आहे. काय प्रार्थना समाज? मग पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे. 1867, टू बी व्हेरी स्पेसिफिक 31 मार्च 1867. 31 मार्च 1867 कुठे झाली स्थापना? मुंबई. प्रार्थना समाज पहिली जाहीर उपासना, म्हणजे त्यांनी जे त्यांचं एक रिच्युअल असतं की प्रार्थना करायची, तर ते करून त्यांनी 1867 31 मार्चला मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली. ज्ञानोदय नावाचं वृत्तपत्र आहे. मुंबईच्या बाहेर, सॉरी काय आपण म्हणूया, दर्पण नंतर मुंबईच्या बाहेर पुण्याच्याही अगोदर जे स्थापन झालं ते ज्ञानोदय अहमदनगर इथं. आणि त्याथे त्या ज्ञानोदयनं ही बातमी दिली होती की प्रार्थना समाज नावाच्या एका अशा समूह ग्रुपची आता स्थापना झालेली आहे. प्रार्थना समाज मग आपल्याला माहिती आहे मेजर नावं कोण येतात? अध्यक्ष, किंवा अध्यक्ष म्हणण्यापेक्षा संस्थापक तर आत्माराम पांडुरंग तळखरकर. आत्माराम पांडुरंग तळखरकर, दादोबा पांडुरंगांचे बंधू आत्माराम पांडुरंग तळखरकर. आता या प्रार्थना समाजाचे जी पूर्वपेटिका आपण म्हणतो, म्हणजे ज्या बॅकग्राऊंडला कुठल्या 2 संघटना आहेत, एक परमहंस सभा
दादोबा पांडुरंगांनी साधारणतः 1849च्या सुमारास स्थापन केलेली परमहंस सभा, परंतु ही सभा पुढे काय झाली, गुप्त पद्धतीने काम करत होती ना. काय काय त्यांचं की ते एकत्र भेटून काय की पाव खायचा, येते लक्षात की त्या काळामध्ये जे जे क्रांतिकारक होतं, तर हळूहळू त्यांची गुप्त बातमी फुटली आणि परमहंस सभा लुप्त झाली. आणि मीनवाईल मग मध्ये ब्राह्मो समाज बंगालमध्ये स्थापन झालेला होता. तर त्या 1858च्या ब्राह्मो सभेचा किंवा ब्राह्मो समाजाचा परिणाम महाराष्ट्रातल्या विचारवंतांवर होत होता. लक्षात येत आहे. सो या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये प्रार्थना समाज हा निर्माण झालेला दिसून येतो. आत्माराम पांडुरंगांचं नाव प्रार्थना समाज म्हटलं की लगेच लक्षात यायला पाहिजे. प्रार्थना समाजाशी जोडले गेलेले आणखी महत्वाचे नेते जे स्थापनेच्या वेळेला तिथे नव्हते. नंबर 1 राघू भांडारकर आणि नंबर 2 न्यायमूर्ती म गो रानडे. प्रार्थना समाजाचे ज्यांना आध्वर्यू आपण म्हणू शकतो, आधारस्तंभ भांडारकर आणि रानडे. स्थापनेच्या वेळेला राघू भांडारकर उपस्थित नव्हते आणि रानडे सुद्धा तिथं होते की नव्हते याच्याविषयी शंका आहे. बऱ्याच अभ्यासकांचं म्हणणं आहे की तिथे उपस्थित नव्हते. भांडारकर आणि रानड्यांनी ऑफिशियली आपण म्हणूया प्रार्थना समाज जॉईन केला तो 1868 पासून, पण तिथून पुढे मग त्यांनी पूर्णपणे ते आधारस्तंभ म्हणून तिथे राहिलेले दिसतात. प्रार्थना समाजाविषयीची आणखी माहिती म्हणजे सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र म्हणता येतं. रानड्यांचं पुस्तक आहे थेइस्ट कन्फेशन ऑफ फेथ. थेइस्ट कन्फेशन ऑफ फेथ मराठीमध्ये साधकाचा विश्वास किंवा एकेश्वर निष्ठाची कैफियत असं ट्रान्सलेशन त्याचं काहींनी केलेलं दिसतं. काही ठिकाणी तुम्हाला ते साधकाचा विश्वास म्हणून तो लेख दिसेल, काही ठिकाणी एकेश्वर निष्ठाची कैफियत म्हणून सुद्धा त्याचा उल्लेख दिसतो. दोन्ही एकच आहे. अ थेइस्ट कन्फेशन ऑफ फेथ हा जो त्यांचा निबंध आहे तो हिंदू रिफॉर्मर नावाच्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. हिंदू रिफॉर्मर. आणि त्याचा सगळा आधार प्रार्थना समाजाच्या त्या वैचारिक प्रक्रियेला घेतला जातो. एक महत्वाची गोष्ट आहे, बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पहिले 4 पदवीधारक आपल्याला माहिती आहेत. पहिले 4 ग्रॅज्युएट, मुंबई विद्यापीठाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा पहिले 4 जे पदवीधारक आहेत कोण कोण आहेत, रानडे, भांडारकर, मोडक आणि वागळे. मोडक आणि वागळे. रानडे, भांडारकर, मोडक आणि वागळे हे 4 लोक. वागळे हा निखिल वागळे आहेत ना, ते आडनाव वागळे. तर हे 4 लोक जे वामन आबाजी मोडक आणि बाळ मंगेश वागळे पूर्ण नाव जर म्हटलं, राघव भांडारकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, बाळ मंगेश वागळे आणि वामन आबाजी मोडक हे 4 जण हे बॉम्बे युनिव्हर्सिटीचे पहिले 4 पदवीधारक आहेत आपल्याकडचे. इंटरेस्टिंग म्हणजे ह्या 4घांनी पण प्रार्थना समाज जॉईन केला आणि हे 4 सुद्धा प्रार्थना समाजाचे सभासद होते. म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या पहिल्या 4ही पदवीधारकांनी प्रार्थना समाजाकडे ते आकृष्ट झालेले दिसून येतात. बाकी मग भिकोबा दादा चव्हाण हे प्रार्थना समाजाचे महत्वाचे सभासद, मामा परमानंद हे प्रार्थना समाजाचे महत्वाचे सभासद, वासुदेव बाबाजी नवरंगे हे प्रार्थना समाजाचे महत्वाचे सभासद. आणि इंटरेस्टिंगली पुढे जर आपलं एक मोठं नाव म्हटलं तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, महर्षी वीरा शिंदे प्रार्थना समाजाशी जोडलेलं महत्वाचं नाव. आणि काय यांचं ब्राह्मो समाजामध्ये जसं मोनोथेइझम आहे एकेश्वरवाद, तसंच त्याच लाईनवरती प्रार्थना समाज सुद्धा चालत होता. अर्थात पुढे प्रार्थना समाज सुद्धा वाढू शकला नाही कारण तो लोकांमध्ये तेवढा पॉप्युलर झाला नाही. त्याच्या ज्या ॲनालिटिकल चर्चा आहे त्या आपण पुढे कुठेतरी करू. आता आपण फक्त फॅक्टवर बोलतो. दुसरं काय, सत्यशोधक समाज काय कधी आहे स्थापना, 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1800 या महिन्यामध्येच आहे बघा. 24 सप्टेंबर 1873 पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली स्थापना. त्या सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष आणि पहिले कोषाध्यक्ष स्वतः ज्योतिराव होते. हे का सत्यशोधक समाजाची कार्यकारिणी मी डिस्कस करतोय कारण राज्यसेवेने पूर्वी जी मेन्स व्हायची ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये हे कार्यवाह पण विचारलेले आहेत की पहिले अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष कोण आहेत, तर महात्मा ज्योतिराव फुले. कार्यवाह कोण आहे तर नारायणराव कडलक. हा प्रश्न डायरेक्ट विचारलाय, कोण कार्यवाहक होते? नारायणराव गोविंदराव कडलक. नारायणराव गोविंदराव कडलक. आणखी जर फुलेंचे मित्र सदाशिवराव गोवंडे, आणखी कोण कोण आहेत, सखाराम परांजपे.
वाळवेकर ही सगळी नावं विचारलेली आहेत. हे सगळे लोक सत्यशोधक समाजाशी संबंधित होते. डॉक्टर संतूजी लाड, विश्राम रामजी घोले, अनेक नावं आहेत. सत्यशोधकी कार्यकर्ते कोण किंवा सत्यशोधक समाजाचे सभासद कोण असा प्रश्न वारंवार विचारला जातो. 1875 म्हणजे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या 2 वर्षानंतर फुल्यांनी अध्यक्षपद सोडून दिलं आणि ते डॉक्टर विश्राम रामजी घोलेंकडे दिलं. सो 1875 मध्ये सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदी विश्राम रामजी घोले यांची निवड झाली आणि कार्यवाह म्हणून आपण सुरुवातीला नारायण कडलक यांचं नाव बघितलं. 1875 मध्ये रामशेठ उरवणे यांच्याकडे ती कार्यवाह पदाची जबाबदारी दिली होती. ऍटलिस्ट जेवढी नावं कानावरून गेली तेवढी महत्वाची आहेत. म्हणजे त्यांनी काय होतं की आपल्याला प्रश्न आला तर आपल्याला अंदाज तरी बांधता येतो. नेक्स्ट, सार्वजनिक सभा. सार्वजनिक काका है ना, गणेश वासुदेव जोशी, गवा जोशी, स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते सार्वजनिक काका. 1828 ते 1880 असा कालखंड असणारे सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी. रानडेंसोबत ज्यांनी काम केलं असे गणेश वासुदेव जोशी. वकील होते व्यवसायाने. आणि सार्वजनिक काकांचं महत्वाचं वैशिष्ट्य काय, वासुदेव बळवंत फडके यांचा जो खटला आहे त्याचं वकीलपत्र सार्वजनिक काकांनी घेतलेलं होतं. तर त्यांच्या पुढाकाराने आपण म्हणू शकतो सार्वजनिक सभा पुण्यामध्ये 1870 टू बी स्पेसिफिक 2 एप्रिल 1870 2 एप्रिल 1870 मध्ये पुणे सार्वजनिक सभेची स्थापना सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांच्या पुढाकारानं घेण्यात आली. आता सार्वजनिक सभेच्या स्थापनेचं प्राईम उद्दिष्ट, प्रायमरी हे कारण काय होतं, पर्वती संस्थान जे आहे इथलं त्याचे जे पंच होते त्या पंचांनी त्या संस्थांच्या कारभारामध्ये काही ना काही गैरकारभार तो सगळा केला, तर याची चौकशी व्हावी या प्राथमिक उद्देशानं 1869 मध्ये एक सभा भरली आणि त्या सभेमध्ये असं ठरलं की आपण काहीतरी करायला हवं आणि त्याचा विचार करत करत 1 वर्षानंतर सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली 2 एप्रिल 1870. या सार्वजनिक सभेचे अध्यक्ष जे होते ना ते श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी जे संस्थानिक आहेत. हे श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी 1897 पर्यंत म्हणजे त्यांच्या शेवटापर्यंत सार्वजनिक सभेचे अध्यक्ष राहिलेले दिसून येतात आणि गणेश वासुदेव जोशी हे त्याचे सेक्रेटरी होते. बेसिक आपण इन्फॉर्मेशन जी आहे ती फक्त घेतो. आणि शेवटची आहे ती म्हणजे आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती. सत्यार्थ प्रकाश नावाचं जे लेखन आहे ते स्वामी दयानंद सरस्वतींनी केलंय. 10 एप्रिल 1875 मुंबई इथं आर्य समाजाची स्थापना. बॅक टू वेदांकडे चला अशी घोषणा करणारे दयानंद सरस्वती. या आर्य समाजाविषयी कधी कधी 1877 हे साल पण दिसतं, कारण त्या वर्षी त्याचं जे हेडक्वार्टर आहे HQ ज्याला आपण म्हणतो ते लाहोरमध्ये स्थापन करण्यात आलं होतं. म्हणजे कधी काही ठिकाणी चुकून असं पण लिहिलेलं दिसतं की 1877 मध्ये लाहोरमध्ये पण स्थापना झाली. सो स्थापना त्याची मुंबईतच आहे 1875ची, पण लाहोरमध्ये त्यांनी मुख्यालय जे आहे ते तिथे स्थापन केलेलं होतं. दयानंद सरस्वतींच्या बाबतीत बाकी सगळे चर्चा आपल्याला माहिती आहे. इंटरेस्टिंग एक गोष्ट म्हणजे 1875 मध्ये 2 महिने दयानंद सरस्वती पुण्यात मुक्कामाला होते. 2 महिने. आणि ते इथं मुक्कामाला आहेत म्हणून रानडे, महात्मा ज्योतिराव फुले, सदाशिवराव गोवंडे या सगळ्या लोकांनी ठरवलं की त्यांची मिरवणूक काढायची. तर 5 सप्टेंबर म्हणजे आय थिंक परवाच्या दिवशी 5 सप्टेंबर 1875 त्यांची पुण्यामध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली होती. आणि याच्यामध्ये मेनली घोले, रामशेठ उरवणे, सत्यशोधकी जेवढे लोक होते ते सगळे तिथं आलेले होते. आणि या मिरवणुकीच्या वरती विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी त्यांच्या लेखनामध्ये कुत्सित अशी टीका केलेली दिसते. म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत आपल्याला इंटरेस्टिंग आठवतात त्या मी सांगतो. सो पर्याय क्रमांक 3 मध्ये ती सालं आहेत. ऍटलिस्ट आपल्याला फाउंडर कोणी माहीत पाहिजे. म्हणजे आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाज, महात्मा फुले जो सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभेचं गवा जोशी, आर्य समाजासाठी दयानंद सरस्वती आणि सालं. बेसिक आपल्याला ते लक्षात यायला. कॉन्सेप्च्युअल प्रश्न कधी आयोगाने विचारलेले फारसे दिसत नाही. म्हणजे त्यांची थेअरी काय होती, ते काय नेमकं त्यांचं आयडिओलॉजी काय होती याच्यामध्ये ते आयोग आजपर्यंत गेलेला नाही. कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये तशी चिकित्सा करण्याची स्पेस आपल्याला मिळत नाही. इतिहासाच्या बाबतीत आजपर्यंत MPSC
फॅक्टवरच गेलेली आहे. आणि फॅक्ट म्हणजे सुद्धा कुठल्या, तुम्ही फक्त प्रश्न मोजा, तुमच्या लक्षात येईल की त्यांनी माणसांचीच नावं विचारली. ह्यानी काय केलं आणि हे कोणी केलं. बेसिक जर तुम्ही काढलं तर फक्त माणसंच आहेत. म्हणजे इथे जर बघितलं, कावतजी नानाभाई, रामजी शिरसाट, राजा राममोहन रॉय, व्यक्तीला केंद्रित करूनच ते प्रश्न विचारतात. का? कारण तुमच्याकडे UPSC सारखं ज्याला आपण काय म्हणतो की थेरी नसल्यामुळे, लिहिण्याचं काही याच्यामध्ये क्वेश्चनचं पॅटर्न नसल्यामुळे तुम्ही मग तेवढंच विचारू शकता की एकतर क्रोनॉलॉजिकली गोष्टी लावा किंवा मग कोणी काय केलं आणि कोणाचं काय आहे. सो अभ्यास करताना सुद्धा PYQच्या डिस्कशनमधून हे लक्षात येतं की आपण अभ्यास करताना सुद्धा माणूस, त्याने काय केलंय, संस्था कोणाची आहे, कधी स्थापन झाली, अशा फॉर्मॅटमध्ये जर कंबाईनसाठी नोट्स काढल्या तर ते जास्त हेल्पफुल होऊ शकतं. प्रश्न क्रमांक 5 हा प्रश्न एक्झॅक्ट आपल्या टेस्ट सिरीजमधून आलेला आहे. एक्झॅक्ट त्याच्या अगोदरचे तर आहेच, पण दिस इज एक्झॅक्ट, हा एक्झॅक्ट आलेला आहे. डिस्कशन मध्ये वाक्य होतं. आणि हा जो आहे, कारण हा मला स्पष्ट आठवतो गेल्या वर्षी कामगार हितवर्धिनी सभा या आणि सेम वाक्य रचना सुद्धा आहे, कारण मी तीच वाक्य टाकली होती तिकडे की कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते. कारण त्याच्या खालच्या ओळी होत्या त्या मी टाकल्या नव्हत्या की कामगारांना शिक्षण देणे, कामगारांमध्ये असलेल्या मद्याच्या व्यसनाला आळा घालणे, कामगारांना कायदेशीर सल्ला देणे, आणि चौथं वाक्य माझ्या नोट्समध्ये होतं की मालकांबरोबरच्या तंट्यात कामगारांना मदत करणे. ही 4 उद्दिष्ट आहेत. बुस्टरमध्ये पण आहे. ओके. तर हा प्रश्न अनेकदा म्हणजे डेक्कन आयच्या टेस्ट सिरीज मध्ये येऊन गेलेला आहे की कामगार हितवर्धक सभा 1909, कारण मुंबईतल्या गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्याची जी एक सगळी चळवळ होती, कारण 1884 बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, नारायण मेघाजी लोखंडेंचं निधन झालं 1897, प्लेग, वयाच्या आय थिंक 48व्या वर्षी प्लेगनी त्यांचं निधन झालं. सो एक मोठा लीडर कामगारांचा जो आहे तो गेला 1897ला. मग मध्ये पोकळी आहे, आणि आपण मगाशी बघितलं की कापडाच्या गिरण्या फ्लरिश होत आहेत. 1854ला आली, 57ला आली, 12.5 लाखांची आली. त्याचा टर्नओव्हर वाढत गेला कारण त्या ह्यूज प्रॉफिट कमवत होत्या. त्या ह्यूज प्रॉफिट कमवत असल्यामुळे कामगारांचं शोषण वाढायला लागलं, आणि ब्रिटिश भांडवलदार प्लस इंडियन पारसी भांडवलदार हे मिळून आता प्रॉफिट मेकिंग करायला लागले. मग आता यांचं कोण बघणार, म्हणून डावी चळवळ 20व्या शतकाच्या सुरुवातीला जास्त फोफावायला लागली. आणि याचं एक म्हणजे कामगार हितवर्धक सभा. भिवाजी नरे, CK बोले, सीताराम बोले, बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर या तिघांनी मिळून 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा जी आहे ती स्थापन केली. कामगारांना शिक्षण देणे, कायदेशीर सल्ला देणे, आणि इथं नसलेली 2 वाक्य, मद्याच्या व्यसनाला आळा घालणे. कारण त्यावेळेस मोठा प्रश्न होता दारू, हा मोठा प्रश्न त्यावेळेस होता, आणि तो एक अशी ऍड्रेस करण्यासारखी गोष्ट त्यावेळेस होती. आणि प्लस मालकांबरोबरच्या तंट्यामध्ये मीडिएटर कोणीच राहिलं नव्हतं, कारण नारायण मेघाजी लोखंडे ते जास्त ऍक्टिव्ह होते, इथे राहिलं नव्हतं. मला वाटतं मी डिस्कशनमध्ये तेव्हाही हे बोललो होतो, तू म्हणलीस म्हणून मला आठवलं की ही जी संघटना होती ही सतत कॉन्फ्लिक्ट करत नव्हती, म्हणजे संघर्षाची भूमिका यांची नव्हती. यांचं काम काय होतं की लढाऊ कामगार संघटना म्हणून काम नाही करायचं, वेलफेअर, कामगारांचं कल्याण करा, बाबा तुमचा काय प्रश्न आहे तो भांडायचं नाही, असं साधारणतः या स्वरूपाचं काम होतं. यांच्याशी संबंधित आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे CK बोले जे होते ना, बॉम्बेचं त्यावेळेचा एक पोलीस कमिशनर होता SM एडवर्ड्स. तर ही कामगार हितवर्धक सभा काय करायची की CK बोलेंची त्या कमिशनर बरोबर ओळख आहे म्हणून ते त्यांना सांगायचे की जरा हा मॅटर बघा. सो देर इज नो डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट नको म्हणून ओळखी पाळखींचा वापर करून वेलफेअरचं काम करणं, असं कामगार हितवर्धक सभा जे काही आहे. हरिहर सोनुले यांचं नाव कुठे बघितलंय? हरिहर सोनुले ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हा जो पक्ष आहे ना त्याचे खासदार होते ते. ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे खासदार हरिहर सोनुले. तर त्यांचं नाव त्या संदर्भात येतं, इथे काही रेफरन्स त्यांचा नाही. नेक्स्ट, होमरूल. होमरूल म्हणजे, आता हा थोडासा किचकट प्रश्न आहे, म्हणजे याचं उत्तर देताना कदाचित बऱ्याच लोकांचं चुकू शकतं. आन्सर देताना त्यांनी काय दिलंय, अ, ब आणि क असं दिलंय. आन्सर की मध्ये, फायनल आन्सर की मध्ये त्यांनी अ, ब, क असं म्हटलंय. तर आपण होम रूलची थोडीशी बॅकग्राऊंड बघू. होम रूल काय आहे म्हणजे
पहिलं महायुद्ध जे होतं 1914 ते 1919, हे पहिलं महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांना भारतामधून प्रतिकार होण्याच्या 2 पद्धती तयार झाल्या. ब्रिटिशांना 2 मोठ्या घटनांनी कॉन्फ्लिक्ट त्यांच्याबरोबर सुरू केला. एक होती सशस्त्र अशी क्रांतिकारी असणारी एक चळवळ, ती म्हणजे गदर है ना. आपल्याला माहिती आहे गदर, सॅन फ्रान्सिस्को आणि कॅनडा हे सगळं त्याचं, लाला हरदयाळ आणि ती सगळी चळवळ की ज्यांनी असं म्हटलं की ब्रिटिश आता पहिल्या महायुद्धात गुंतलेले आहेत, आपण अटॅक करू. एक रोमॅन्टिक सगळं त्यांचं ते भान होतं की आपण जाऊ, मग पंजाबमधल्या लोकांना आपण एजिटेट करू आणि मग ते आपण एक हिंसक काहीतरी कारवाई करून ते सगळं उधळून टाकू. अर्थात गदरमधून फार काही झालं नाही, तर सगळा कोमागाटू मारो एपिसोड ते माहिती आहे. दुसरी एक रिएक्शन आली ती म्हणजे होम रूल. पहिलं महायुद्ध चालू आहे, ब्रिटिशांना भारतीयांच्या मदतीची गरज आहे. हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होत आहेत, इकॉनॉमीचं बऱ्यापैकी त्यांना आता प्रॉब्लेम होतो, तर काही ना काही आता झालं पाहिजे. म्हणून एक जी चळवळ इथून सुरू झाली ती म्हणजे होम रूल. आणि आता या होम रूल मध्ये 2 लीडर्स आहेत, एक लोकमान्य टिळक आणि दुसरे ॲनी बेझंट. हे दोघेही जे आहेत ह्यांचं ह्या काळातलं जे स्थान आहे भारताच्या राजकीय क्षितिजावरचं ते थोडंसं गमतीशीर आहे. कसं, टिळक मंडालेला गेले होते, 6 वर्षांनी ते सुटून आले 1914ला. ॲनी बेझंट मद्रासमध्ये जे अड्यार नावाचं ठिकाण आहे तिथे थिओसॉफिकल सोसायटीचं काम करायला आल्या होत्या. म्हणजे त्या एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक अशा स्वरूपाचं काम करत होत्या. 1907ला सुरतमध्ये जहाळ मावाल फूट आहे, लक्षात येते. अरविंद घोष जे आहेत ते पॉंडिचेरीला निघून गेलेत. लाला लजपत राय आहेत, त्यांचा त्या राजकारणाशी डायरेक्ट संबंध राहिला नाही. आणि टिळक जे आहेत ते मंडालेला गेलेत 6 वर्ष. म्हणजे शाळेत जे आपण वाचायचो लाल बाल पाल, बेसिकली हे तिघं पण जे जहाल आहेत हे आता राजकीय क्षितिजावर राहिलेले नाहीत. 1909ला मोर्ले मिंटो सुधारणा येतात, मवाळ जे आहेत ते बऱ्यापैकी त्यांची ताकद कमी झाली आहे. या सगळ्या बॅकड्रॉपवर टिळक 14ला बाहेर येतात. आणि या बॅकड्रॉपवर ॲनी बेझंट ठरवतात की आता आपण पॉलिटिकल काम करायचं. म्हणजे हे दोघेही लीडर पॉलिटिकली ऍक्टिव्ह नाही आहेत आणि आता या दोघांना पॉलिटिकली ऍक्टिव्ह व्हायचं. ॲनी बेझंट शी वॉज ॲक्च्युली आय थिंक 66 or 64. म्हणजे 1914 मध्ये ॲनी बेझंट यांचं वय 60च्या पुढे निघून गेलेल्या होत्या. टिळक तर त्या दरम्यानच 60चे झाले मध्ये कधीतरी, पण ॲनी बेझंटचा प्रवेशच 60 नंतर झाला. टिळक तर ऑलरेडी ऍक्टिव्ह होते. मग आता हे 2 लोक येत आहेत तिकडं आणि आता यांना दोघांना काही ना काही करायचंय. टिळक आल्यानंतर त्यांचे जे सगळे शिष्य आहेत, अनुयायी आहेत, गंगाधरराव देशपांडे बेळगावचं जे सगळं नाव आहे, ह्या सगळ्या लोकांनी आग्रह केला की आपण काहीतरी करायला पाहिजे. आता काय करायचं म्हणून जे येतं ती होमरूल चळवळ. होमरूल काय आहे? सो पहिलं महायुद्ध चालू आहे आणि आता आपण काहीतरी राजकीय क्षितिजावर केलं पाहिजे. आल्या आल्या टिळकांनी पहिला प्रयत्न काय केला की मला काँग्रेसमध्ये घ्या. कारण 1907ला सुरतची स्प्लिट आहे, सुरतमध्ये फूट आहे. फिरोजशाह मेहता आणि तो जो सगळा गट आहे बॉम्बे मॉडरेट्सचा, तो टिळकांना आत घ्यायला रेडी नाही. पण कोइन्सिडेंटली 1915ला फिरोजशाह मेहता वारले आणि टिळकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा किंवा घुसण्याचा म्हणूया एका अर्थानं री एंट्री करण्याचा मार्ग, कारण ते हयात असेपर्यंत ते टिळकांना येऊ देत नव्हते. फायनली असं झालं की टिळक येतात आणि मग तो लखनौ करार होतो. म्हणजे मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहाल आणि मवाळ यांच्यात पण करार होतो आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये पण त्या लखनौ सेशनमध्ये करार होतो. फायनली काय होतं, मग जुलै 1916ला टिळक होमरूल स्वतःची लीग सुरू करतात आणि सप्टेंबर 1916ला ॲनी बेझंट स्वतःची होमरूल लीग सुरू करतात. आपण फक्त फॅक्टवर जातोय, काय काय विचारलं जाईल. म्हणजे टिळकांची होमरूल लीग आधी येते, ॲनी बेझंट यांची होमरूल लीग नंतर येते. मग याच्यामध्ये जे येतं आता हे होमरूल म्हणजे नेमकं काय, प्रश्न जो आहे ना आपला की होमरूल काय, चळवळ तर यांनी सुरू केली. मग हे दोघेही नेते काय म्हणत होते की ॲनी बेझंट तर स्पष्टच म्हणत होता की आयरिश जी काही चळवळ आहे, आयरिश होमरूल शब्द जो येतो तो आयर्लंडची चळवळ आहे ना, ती त्या आयरिश होमरूलच्या धर्तीवर आम्ही भारतामध्ये होमरूल चळवळ करतोय. मग काय म्हणणं आहे यांचं, टिळकांचं काय म्हणणं आहे, आपण ते थोडंसं टिळक काय म्हणतात ते मुद्दाम वाचूया. म्हणजे माझ्याकडे टिळकांचं त्यावेळेचं होमरूलचं एक भाषण आहे, ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे प्रश्नामध्ये जे पर्याय कन्फ्यूज करतायत ना आपल्याला, ते लक्षात येईल की टिळकांना म्हणायचं काय होतं.
मग टिळकांना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार, ही जी काही त्यांची घोषणा आहे, ते म्हणत असताना टिळकांना कोणतं स्वराज्य अपेक्षित होतं? कारण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार, कोणतं स्वराज्य? टिळकांना काय पाहिजे? मग त्यांना कम्प्लीट इंडिपेंडन्स पाहिजे का? इथे जे विचारलंय ना, आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होणे. साधारणतः काय आहे ना, इतिहासामध्ये अशी फ्लॉवरी भाषा वापरली जात नाही जी कमिशन वापरतं. इंग्रजांच्या जोखडातनं मुक्त होणे म्हणजे काय? थोडक्यात इंग्रजांना बाजूला करणे. हे टिळकांना अपेक्षित होतं का? किंवा आपली तशी पोझिशन होती का? किंवा त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेत्यांची ती कॅपॅसिटी होती का की आपल्याला स्वराज्य पाहिजे? कारण पूर्ण स्वराज्य नावाची गोष्ट पहिल्यांदा इंडियन डोमेनमध्ये येते, ती म्हणजे 1929 लाहोर सेशन. लाहोरच्या सेशनमध्ये पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली जे काँग्रेसचं अधिवेशन भरलं, तिथं पहिल्यांदा आपण काय म्हणलं की आमचं आता उद्दिष्ट काय आहे? पूर्ण स्वराज, मध्ये अधे काही नको, आम्हाला कंप्लीट पाहिजे आणि आम्ही आता ते घेतल्याशिवाय राहत नाही. हे म्हणायला तुम्हाला डिसेंबर 1929 उजाडला आणि त्याचं इम्प्लिमेंट व्हायला 1930 उजाडलं. तर मग तसं जर असेल तर जुलै 1916ला टिळक होम रूल लीग स्थापन करतात, सप्टेंबर 1916ला ॲनी बेझंट होम रूल लीग स्थापन करतात. त्यांच्या होम रूल किंवा त्यांच्या स्वराज्याचा अर्थ कम्प्लीट इंडिपेंडन्स असेल का? तर अजिबात नाही. दादाभाई नौरोजींनी सुद्धा स्वराज या शब्दाचा उच्चार केलाय, टिळकांनी सुद्धा केलाय, पण यांना कोणालाही स्वराज म्हणजे कम्प्लीट इंडिपेंडन्स असं कधीही म्हणायचं नव्हतं. इवन गांधी हे अत्यंत हुशार राजकारणी होते. गांधींनी 1920च्या दशकात कधीही कळू दिलं नाही की स्वराज म्हणजे नेमकं. गांधींनी फायनली क्लिअर केलं क्विट इंडियाच्या वेळेला की आता तुम्ही जा, कारण गांधींना हे माहीत होतं की हे इम्पॉसिबल आहे. स्वराज नावाची गोष्ट त्यांनी म्हटलं की सविनय कायदेभंग करतो, असहकार करतो, पण कम्प्लीट इंडिपेंडन्स ही आमची आत्ताची मागणी आहे. हे 1929च्या लाहोर सेशनच्या अगोदर काँग्रेसनी फॉर्मली म्हटलेलं नव्हतं. टिळकांनी काय म्हटलं ते मी मुद्दाम वाचतो. टिळकांचं व्याख्यान आहे होम रूल वरतीच, त्यांचं एक व्याख्यान आहे. इंग्रज सरकारचे राज्य चांगले की वाईट हा प्रश्न निराळा आहे. हे टिळकांचे शब्द आहेत, माझे नाहीत. म्हणजे प्रश्नामध्ये जे ते म्हणले की जोखडातनं मुक्त होणे वगैरे, ऑलरेडी हे चुकीचं आहे. टेक्निकली हा प्रश्न खरं तर चुकीचा आहे. टिळक म्हणतात की स्वकीय आणि परकीय हा प्रश्न निराळा आहे. ते म्हणतात की इंग्रज बादशहाचे सरकार आम्ही बदलू इच्छित नाही. होम रूल वरचं टिळकांचं भाषण आहे. टिळक म्हणतायत की इंग्रज बादशहाचे सरकार आम्ही बदलू इच्छित नाही. रादर त्याचा दुसरा अर्थ होता की आम्ही बदलू शकत नाही, कारण तेवढी पॉवरच नाही आणि हे टिळकांना ठाऊक आहे. त्यामुळे इंग्रजांच्या जोखडातनं मुक्त होणे वगैरे हे काही टिळकांना अपेक्षित नव्हतं. पण ते काय म्हणतात, मात्र या सरकारचे हिंदुस्थानातील नोकरशाही हे व्यक्तरूप आम्हाला बदलायचे. म्हणजे हे जे काही आम्हाला त्रास देत आहेत ना, हे नको आहे. तुम्ही तुमच्या ज्या इतर कॉलनीज आहेत की तुमचंच राज्य राहू द्या, मायबाप तुम्हीच राहा, फक्त आतमध्ये आम्हाला काहीतरी करू द्या. लक्षात येत आहे त्यांचं काय जे म्हणणं आहे की स्वराज्याचा अर्थ बादशहाची सत्ता काढून टाका असा नसून ऑस्ट्रेलिया, कॅनडा वगैरे देशातील कारभार जसा तेथील लोकांच्या इच्छेनुसार लोकनियुक्त प्रतिनिधींना जबाबदार असलेली प्रधानमंडळे चालवतात, तशी व्यवस्था हिंदुस्थानातही करणे. थोडक्यात आम्हाला तुम्ही कम्प्लीट इंडिपेंडन्स नको आहे, आम्ही मागतच नाहीये. रादर टिळकांनी याच काळामध्ये काय गिमिक केलं, पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटन अडकलेला आहे, हिंदुस्थानातील तरुणांनी अधिकाधिक सैन्यामध्ये भरती व्हा आणि सरकारची सेवा करा. त्यामुळं इथं जे म्हटलंय त्यातल्या त्यात मोर करेक्ट काय होतं माहिती आहे, आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे हे मोर करेक्ट आहे. स्वराज्य प्राप्त करून घेणे अर्थात याला पण आपण बेनिफिट ऑफ डाऊट का देऊ शकतो, कारण स्वराज्य म्हणजे नेमकं काय हे या पर्यायात क्लिअर होत नाही. पण इंग्रजाच्या जोखडातून मुक्त होणे हे टेक्निकली तिथं बसत नाही. लक्षात येतं जे आहे ते मोर करेक्ट होतं. म्हणजे हा जो म्हणजे एकच कॉन्सेप्च्युअल विचारला तोही त्यांनी धड विचारलेला नाही. म्हणजे अर्थात हा प्रश्न ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना पडतो की बाबा अरे होम रूल म्हणजे तर हे, मग आता काय करायचं. लक्षात येतंय कंबाईनला जनरली कोणी एवढे इतिहास वाचत नाही, त्यामुळे ते चालून जातं. 7वा प्रश्न,
26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? हे इंटरेस्टिंग आहे. हा सुद्धा प्रश्न स्टेट बोर्डाच्या पुस्तकात आहे, 12वीचं आहे मला वाटतं माझ्याकडे. इथं हे क्लिअर दिलंय, इंडिया लीग 1875, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, इंडियन असोसिएशन वगैरे वगैरे. म्हणजे मला म्हणायचं काय, हे तर तुम्हाला मी असंही म्हणू शकतो की इथे माझ्याकडे समजा आत्ता ग्रोवर आहे, तर ग्रोवरमध्ये पण ह्या ओळी आहेतच. शिशिर कुमार घोषनी काय केलं आणि इंडियन लीग कोणी स्थापन केली, तर हे ग्रोवरमधून आलंय असंही मी म्हणू शकतो. माझ्याकडे बिपिन चंद्र आहे त्याच्यातही म्हणू शकतो, सुमित सरकार आहे त्याच्यातही म्हणू शकतो. पण प्रायमरी म्हणून आपण काही वाचणार आहोत की नाही हा माझा प्रश्न आहे. प्रायमरी की स्टेट बोर्ड YCMOU वाचलं, विषय संपला, नोट्स काढल्या, तुम्ही किती जाणार आहात पुढे, लक्षात येत आहे? वाचलं तर चांगलंच आहे, पण तेवढा वेळ तुमच्याकडे आहे का हे पण बघायला पाहिजे. सो काय, 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन स्थापन केली. पहिले सचिव कोण आहेत? आनंद मोहन बोस. बेसिक NCERT मध्ये सुद्धा दिलेला आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला मगाशी माझा, की हा इतिहासाचं जुनं पुस्तक जे मी म्हणत होतो ना स्टेट बोर्डाचं, ते हे आहे, हे जुनं पुस्तक स्टेट बोर्डाचं. याच्यात आणि याच्यात सारखीच माहिती आहे, जे नवीन छापलंय ते. दुसरा मुद्दा, मॉडर्न इंडियाची जी NCERT आहे ना, केसागरने अनुवाद केलाय, ही ओरिजिनल आहे, हा अनुवाद आहे. ह्याच्यातले जे काही 13 चॅप्टर्स आहेत याच्यातनं अत्यंत चांगलं अंडरस्टँडिंग आपल्याला मिळतं आणि खूप मोठा डेटा या पुस्तकांमध्ये पण आहे. म्हणजे स्टेट बोर्ड ही एक NCERT आणि YCMOU महाराष्ट्र आणि हे याच्यातनं बऱ्यापैकी प्रिपरेशन इतिहासाचं होऊ शकतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. वारंवार मार्केटमधून काहीतरी कंपाईल करून घेण्यापेक्षा ही पुस्तकं वाचण्याचा, विशेषतः बिपिन चंद्रांची NCERT किंवा स्टेट बोर्ड वाचण्याचा फायदा असा की त्याच्यामध्ये दिलेला इतिहास हा स्टोरी लाईन सारखा असतो आणि तुम्ही जी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं वाचतात त्या लाईक नोट्स असतं. यांनी हे केलं, यांनी हे केलं, यांनी हे केलं, समाजसुधारक एकाखाली एक, त्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट नसतो. जसं चालू घडामोडींचा अभ्यास करताना मी विद्यार्थ्यांना नेहमी हे सांगतो की तुम्ही मॅगझिन वाचण्यापेक्षा रोजचा पेपर वाचला आणि त्याची कंटिन्युटी ठेवली की त्या चालू घडामोडी ऑर्गॅनिकली माहीत होतात. नाहीतर मग काय, चर्चेतल्या व्यक्ती, चर्चेतले खेळाडू, ह्या वर्षीचे पुरस्कार, असं जर तुम्ही वाचलं त्याचा संदर्भ लागत नाही. सो ते बघायला पाहिजे. म्हणजे इंडियन असोसिएशनचं पूर्ण नाव आहे इंडियन नॅशनल असोसिएशन. 1876 इंडियन असोसिएशन हे शॉर्टमध्ये म्हणतात त्याला, इंडियन नॅशनल असोसिएशन. त्याच्या अगोदर शिशिर कुमार घोष हा जो पर्याय आहे ना, त्यांनी इंडियन लीग 1875 मध्ये स्थापन केली होती. हा प्रश्न आयोगाने डायरेक्ट विचारलाय. शिशिर कुमार घोषचा प्रश्न सुद्धा आयोगानं आय थिंक 2014-15 विचारलेला आहे की इंडियन लीग कोणी स्थापन केली. शिशिर कुमार घोष 1875. यांचा उद्देश हाच होता की तुम्ही भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे आणि लोकांना राजकीय शिक्षण देणे, म्हणून शिशिर कुमार घोषनी इंडियन लीग स्थापन केली. या इंडियन लीगचंच रूपांतर इंडियन नॅशनल असोसिएशन मध्ये झालं. म्हणजे त्याचीच पुढची ऑर्गनायझेशन, जसं डेक्कन आयएस बद्दल मी हे बोलतो की हे जे आज मी सुरू केलं की हे तिथून आलेलं आहे, तसंच या इंडियन लीगचंच पुढं इंडियन असोसिएशन कोणी आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्थापन केलं. आणि ह्याच इंडियन नॅशनल असोसिएशननी 1886 मध्ये काय केलं, इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये ते मर्ज झाले. लक्षात येते. सो शिशिर कुमार घोषची इंडियन लीग 1875ची 1876 ती कन्वर्ट झाली किंवा रूपांतरित झाली इंडियन नॅशनल असोसिएशन मध्ये, आणि ही इंडियन नॅशनल असोसिएशन पुढे विलीन झाली इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये. लक्षात येते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. इंडियन नॅशनल असोसिएशन ही जी संस्था आहे ना, ही भारतीय राष्ट्रीय सभा किंवा काँग्रेसच्या अगोदरची सर्वात महत्वाची किंवा प्रॉमिनंट ऑर्गनायझेशन आहे. सर्वात महत्वाची, कारण ती खूप काळ ऍक्टिव्ह होती ना, 76 पासून जवळपास 86 पर्यंत. सामान्य लोकांमध्ये पब्लिक ओपिनियन जागृत करणे, लोकांचं एकीकरण घडवून आणणे, त्यांना राजकीय दृष्ट्या काही शिक्षण देणे, अशी अनेक कामं या इंडियन असोसिएशननी केलेली आहे. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात काँग्रेसनी कोणकोणते ठराव केले असा एक प्रश्न सतत आयोग विचारतो. त्याच्यामध्ये एक तुम्ही जर बघाल की एक ठराव सतत दिसतो की ICSच्या परीक्षा भारतात पण घ्याव्यात.
ICSच्या परीक्षा देण्यासाठी जे कॅन्डिडेटचं वय आहे ते तुम्ही कमी करू नका, कारण आम्हाला ते देता येत नाही. आणि उच्च पद जी आहेत सिव्हिल सर्वंटची त्याचं भारतीकरण करावं. या 3 मागण्या इंडियन असोसिएशननी ऑलरेडी केल्या होत्या. म्हणजेच काय, INC मध्ये जे रिफ्लेक्शन दिसतं ते इंडियन असोसिएशनचं पण दिसतं. 1885 मध्ये जेव्हा काँग्रेसची स्थापना होत होती, आणखी एक प्रश्न येत राहतो सुरेंद्रनाथ बॅनर्जींवर, की त्यावेळेला सुरेंद्रनाथ बॅनर्जी अब्सेंट होते. बॉम्बेमध्ये जेव्हा 72 सगळे प्रतिनिधी आले त्याच्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी नव्हते. का नव्हते? तर तो जो काही त्याचं जे कारण आहे, कारण त्यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनची राष्ट्रीय परिषद कलकत्त्यामध्ये होती त्याच वेळेला, म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी तिथे येऊ शकले नाहीत. सुरेंद्रनाथ बॅनर्जींचं आणखी एक म्हणजे काय की ते सिव्हिल सर्वंट आहेत हे माहिती आहे सगळ्यांना, आणि त्यांचं नेशन इन मेकिंग नावाचं आत्मचरित्र आहे. नेशन इन मेकिंग हे लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. हे डायरेक्ट माझ्यामध्ये 8वं आहे ना, त्यांनी ग्रोव्हरमधून उचललंय, कारण ग्रोव्हरमध्ये त्या प्रकारचं लाईनिंग आहे. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या ग्रोव्हरमध्ये गव्हर्नर जनरलचा जो भाग आहे ना, विशेषतः कॉर्नवॉलिस, डलहौसी, सुधारणा ज्या काही आहेत त्या, या 2-3 गव्हर्नर जनरलचा, प्लस जो कॅनिंग आणि डलहौसीचं व्यापक सिद्धांतावरची जी प्रकरणं आहेत ती सिलेक्टिव्हली थोडीशी वाचून घ्यायला पाहिजेत. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य खालसा केले? रघुजी थर्ड, तिसरा जे काही आहे. नागपूर कधी अनेक्स केलं? 1854. 1854 तो क्रॉनॉलॉजिकल ऑर्डरच आहे बघा, आयोगाने अनेकदा विचारले. सातारा 1848, जैतपूर, संबलपूर 1849, बाघाट 1850, उदयपूर 1852, झाशी 1853, 1854 ला तुमचं नागपूर आणि 1856 ला अवध. ही जी काही तुम्ही अनेक्स केली ना 1857 ला बंडच होतं डायरेक्ट कॅनिंगचे, की हे सगळं तुम्ही करत आलात म्हणून. मग इथे काय आहे की डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स है ना, दत्तक विधान नामंजूर जे काही आहे त्याच्यानुसार मग रघुजी तृतीय जे काही आहेत यांना 1817 मध्ये लॉर्ड हेस्टिंग जो होता गव्हर्नर जनरल त्यांनी मान्यता दिली होती. तर त्यांचा 1853 मध्ये मृत्यू झाला आणि त्यांनी दत्तक कोणाला घेतलेलं नव्हतं. त्या कारणावरती नागपूर अनेक्स केलं आणि त्याच्यामध्ये मग नागपूरचं ते रघुजी तिसरा, त्यांना कुणी वारस उरला नाही. नागपूरच्या केसमध्ये ब्रिटिशांनी आणखी एक थोडीशी श्रूड किंवा अत्यंत वाईट गोष्ट जी केली, ते एरवी कारभार हातात घेत होते. नागपूरच्या केसमध्ये त्यांनी संस्थान तर अनेक्स केलंच केलं, पण रघुजी तृतीय ह्या किंगची जी संपत्ती आहे पर्सनल ती सुद्धा त्यांनी काढून घेतली. जनरली असं ते करत नव्हते, लक्षात येते. सो रघुजी तिसरा. प्रश्न क्रमांक 9. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती. आय थिंक हे अनेकदा विचारलं. युरोजचं अर्थात याच्यात पण आहे, म्हणजे याच्यात युरोजचं स्टेटमेंटच कोट करून दिलंय, ग्रोव्हरमध्ये पण दिलंय, त्यामुळं हे सगळीकडेच वेल नोन फिगर आहे ती काय युरोज. आणि झाशीच्या राणीबद्दल आपल्याला माहिती आहे की आत्ताच आपण बोललो की 1853च्या सुमारास तुम्ही अनेक्स केलं. गंगाधरराव है ना, डेथ झाल्यानंतर त्यांनी काही दत्तक पुत्र ती सगळी मंजुरी दिली नाही आणि मग तात्या टोपेंच्या सहकार्यानं ते सगळं झालं पुढचं. जॉन लॉरेन्स हे नाव दिसतं बघा तिथे. कोण आहे जॉन लॉरेन्स? गव्हर्नर जनरल आहे. 1864 ते 1869 जॉन लॉरेन्स 1864 ते 1869 गव्हर्नर जनरल होता. त्याच्या काळात घडलेली सर्वात महत्वाची घटना म्हणजे कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास 3 ठिकाणी हायकोर्टची स्थापना है ना. लक्ष्मीकांत मध्ये आहे की नाही ते हायकोर्ट, पहिले हायकोर्ट बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता. जॉन लॉरेन्स त्याच्या काळात झालेली. कॉलिन कॅम्बेल पण खूप महत्वाचा आहे, कारण तात्या टोपेंचा पराभव करणारा जो लष्करी अधिकारी आहे तो कॉलिन कॅम्बेल आहे. हे सुद्धा या पुस्तकामध्ये इन डिटेल दिले. कॅम्बेलचं नाव याच्यामध्ये परत परत येतं. लखनौ, कानपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो त्याची गौडदौड जी आहे ती चालू होती. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 10. 27 जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या?
ब, क आणि ड. ब, क आणि ड. आता याच्यातले जे अ आहेत, फिलिप स्प्रॅट, आणि इथे वरचं जे नाव आहे ते बेंजामिन ब्रॅडले असं पाहिजे, बेन ब्रॅडले. ते दोघं कोण आहेत? फिलिप स्प्रॅट आणि बेंजामिन ब्रॅडले. मीरत कट खटला जो आहे ना, त्याच्यामधले प्राईम अॅक्युज्ड आहेत ते. त्यांनी जगभरामध्ये कम्युनिझमचा प्रसार केला आणि त्याचा एक भाग म्हणून भारतामध्ये सुद्धा कम्युनिझमच्या प्रसारासाठी फिलिप स्प्रॅट आणि ब्रॅडलेनी प्रयत्न केलेले दिसतात. CPI, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, 1925च्या स्थापनेमध्ये सुद्धा फिलिप स्प्रॅटचा सहभाग आहे. त्यामुळे हे दोघांची नावं तुम्ही NCERT जरी वाचलं तरी तुम्हाला सापडू शकतात की हे लोक कम्युनिस्ट विचार आणि म्हणूनच ब्रिटिशांना विरोध. मीरत खटला काय आहे? तोच आहे ना. डांगे आणि या सगळ्या लोकांची नावं तिथे येतात, तर ते लोक त्याच्यात होते. त्यामुळे ते बाद होतो आणि त्यामुळे पहिला आणि तिसरा पर्याय जागेवर जातो. आता ही ब्रिटिश इंडिया कमिटी काय आहे? ब्रिटिश इंडिया कमिटी ऑफ काँग्रेस, ते समजून घेतलं पाहिजे. ब्रिटिश इंडिया कमिटी ऑफ काँग्रेस, आपण काँग्रेसच्या स्थापनेनंतर साधारणतः जे कालखंड करतो, सुरुवातीचा काळ आपण काय म्हणतो की मवाळांचा कालखंड, बरोबर आहे. या मवाळांची इनिशियल धारणा काय होती की मुळात ब्रिटिश लोक किंवा इंग्लंडमधले लोक मनाने चांगले आहेत. बेसिक मिसअंडरस्टँडिंग त्यांची होती की इथे जे त्यांचे लोक आलेले आहेत, ब्युरोक्रेसी जी आहे ही वाईट आहे आणि हे लोक इकडं काय पाप करतात हे इंग्लंडच्या लोकांना माहीत नाही. जर त्यांना कळलं तर ते एवढे न्यायी आणि दयाळू आहेत की ते आपली साथ देतील, असा एक भाबडा विश्वास दादाभाई नौरोजींपासनं दिनशा बादशाह, फिरोजशाह मेहता या सगळ्यांना होता. तो फुगा पुढे फुटला की ब्रिटिश हे दयाळू वगैरे आहेत असं त्यांना वाटत होतं. अर्थात सगळेच इंग्लंडचे लोक तसे होते का? तर अगदी नाही. अनेक लोकांनी तिकडूनही मदत केलेली आहे. तर त्या लोकांना हाताशी धरून आपण काहीतरी जागृती करूया आणि इथला अत्याचार संपवूया असं इंडियन नॅशनल काँग्रेसच्या सुरुवातीच्या लोकांना वाटलं. आणि त्याचा एक भाग म्हणून 1889 रोजी त्यांनी हे जे प्रश्नामध्ये विचारलंय की ब्रिटिश इंडिया कमिटी किंवा ब्रिटिश कमिटी ऑफ द काँग्रेस नावाची एक एजन्सी किंवा संघटना म्हणूया, ही लंडनमध्ये स्थापन केली. लंडनमध्ये स्थापन केली आणि तिथे त्यांनी काम करायला सुरुवात केली. दे वर कन्सिडरिंग इट ॲज अ काउंटर पार्ट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. काउंटर पार्ट म्हणजे भारतामध्ये जशी INC असेल त्याच प्रकारचं काम ब्रिटिश इंडिया कमिटी इंग्लंडमध्ये करेल. लक्षात येतंय? मग त्यांची काय काय कामं होती, काय त्यांना वाटलं की काय कामं करायची? तर एक त्यांचे जे उद्दिष्ट आपण बघितलं ब्रिटिश इंडिया कमिटीचे की इंडियन नॅशनल काँग्रेसला इंग्लंडमध्ये काय चाललंय याची माहिती द्यायची. लोकांचं जनमत कुठे आहे, त्यांच्या पार्लमेंटमध्ये काय चाललं, त्यांची धोरणं काय आहेत याची माहिती द्यायची. सेकंड, तुम्ही काय धोरणं घेतली पाहिजेत याबाबत सल्ला द्यायचा. नंबर 3, इंग्लंडमध्ये प्रोपागंडा चालवायचा. प्रोपागंडा म्हणजे आपला प्रचार करायचा की काय आहे भारतात चाललंय. नंबर 4, इंग्लंडमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी ॲन्युअल सेशन्स व्हायची त्याला लोक पाठवायचे, म्हणजे त्या लोकांना कळेल की हे काय करतायत. INCचे ॲन्युअल रिपोर्ट छापायचे आणि ते इंग्लंडमध्ये वाटायचे. जी कामं ते करत होते किंवा तिकडे भारतातून डेलिगेट्स पाठवायचे आणि तिकडच्या लोकांना जागृत करायचं. तर डेलिगेट्स पाठवायचे, पत्रकं छापायचे, ॲन्युअल रिपोर्ट्स पाठवायचे, हे सगळं करायला काय लागणार? अर्थात पैसे. तर ह्या ब्रिटिश इंडिया कमिटीला कायम आर्थिक चणचण सतत असायची. डेलिगेट्स तिकडून इकडून तिकडे न्यायचे, खर्च करायचा, हे सगळं काम सुद्धा ती ब्रिटिश इंडिया कमिटी करत असे. म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, आपल्याकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर सुरुवातीच्या काळात एक टीका केली जायची की हा 3 दिवसांचा तमाशा आहे. का? कारण हे लोक डिसेंबर टू डिसेंबर भेटायचे. डिसेंबरमध्ये त्यांचं ॲन्युअल सेशन व्हायचं, तिथे ते ठराव मंजूर करायचे आणि अधिवेशनाची सांगता व्हायची. वर्षभर याच्यातले बहुतांश लोक हे आपली आपली कामं करायला मोकळे, कारण ते व्यापारी होते, इंडस्ट्रियलिस्ट होते. ही जी ब्रिटिश इंडिया कमिटी आहे ना, ही 24/7 हे काम करायची. म्हणजे इंग्लंडमधले लोक भारताच्या हितासाठी पूर्ण वेळ काम करायचे आणि INCचे लोक हे पूर्ण वेळ काम करत नसायचे. म्हणजे ही जास्त इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन होती 1889 पासून. 1889 ते 1920
यांचा जर कालखंड पाहिला टेक्निकली तर तो 1889 ते 1920. 1920ला ही जी ब्रिटिश इंडियन कमिटी आहे ही संपवण्यात आली, बरखास्त करण्यात आली. 1920ला ही जी आहे ही समिती संपवण्यात आली. 1920ला INCचं सेशन कुठे झालं होतं? नागपूर. या नागपूर अधिवेशनात ठराव मांडण्यात आला की ब्रिटिश इंडिया कमिटी आता आजपासनं बंद. सुभाषचंद्र बोस यांना या ब्रिटिश इंडिया कमिटीचं महत्त्व माहीत होतं. तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी उद्गार असे काढले होते की तुम्ही ब्रिटिश इंडिया कमिटी बरखास्त करताय, दिस इज द ग्रेट ब्लंडर. ही सगळ्यात मोठी तुमची चूक आहे, कारण ती खूप काम करायची तुमच्यासाठी. लक्षात येत आहे? मग आता आपला जो प्रश्न आहे की मग कोण कोण लोक होते की जे या सगळ्यामध्ये सहभागी होते? तर ऑब्व्हियस आहे, भारतातले जेवढे मवाळ नेते असणार ते सगळेच या स्थापनेमध्ये उत्सुक होते किंवा सहभागी असणार आहेत. म्हणजे दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे काँग्रेसचे अध्यक्ष. इंटरेस्टिंग गोष्ट आहे की दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी हे इंग्लंडमध्येच असायचे त्या काळात, आणि या दोघांनी तिथली सूत्र हलवली. विल्यम डिग्बी नावाचा जो आहे, ज्याला फ्रेंड ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, फिलॉन्थ्रॉपिस्ट आहे, ऑथर आहे, सगळं विल्यम डिग्बी, हे दोघे जण दादाभाई नौरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी हे विल्यम डिग्बीला जाऊन भेटले. इथे जे त्यांनी डिग्बी असं म्हटलंय ना, तर विल्यम डिग्बी त्याला जाऊन भेटले. या विल्यम डिग्बीचं स्वतःचं ऑफिस होतं लंडनमध्ये, स्वतःची एजन्सी होती. ती जागा विल्यम डिग्बीनी यांना दिली आणि तिथून हे ब्रिटिश इंडिया कमिटीचं ऑफिस सुरू झालं आणि ते तिथंच चालू राहिलं. सो एवढं छोटं नाव जे त्यांनी दिलंय ना, ते पहिलं नाव विल्यम डिग्बीचं खरं तिथे टाकायला पाहिजे. आणि ह्या विल्यम डिग्बीनेच मग चार्ल्स ब्रॅडलॉ नावाचे तिथले खासदार आहेत किंवा सदस्य आहेत संसदेचे, त्यांचा पाठिंबा मिळवला. चार्ल्स ब्रॅडलॉ म्हणजे तिथले जे बडी बडी आसामी आहेत ना, थोडक्यात संसदेचे खासदार आहेत, मोठमोठी लोक आहेत, म्हणजे चार्ल्स ब्रॅडलॉ, त्यांचं नाव दिलंय का त्यांनी? नाही दिलंय मला वाटतं. तर चार्ल्स ब्रॅडलॉचा मिळवला. त्याच्यानंतर नॉर्टन म्हणून एक गृहस्थ होते, NORTON, नॉर्टॉन यांचा, अर्ली नॉर्टॉन त्यांचा त्यांनी पाठिंबा मिळवला. प्लस हेनरी कॉटन, विल्यम केन, आय थिंक विल्यम केनचं नाव दिलं बघ, WS केन म्हटलंय ना, विल्यम केनचा पाठिंबा मिळवला. आणि अल्फ्रेड वेब यांचा पाठिंबा मिळवला. ही सगळी नावं किमान लक्षात राहिली पाहिजे. विल्यम केन, हेनरी कॉटन, अल्फ्रेड वेब, अर्ली नॉर्टॉन आणि त्यानंतर विल्यम डिग्बी, किमान ही 5-6 नावं लक्षात राहायला पाहिजे. आणखी महत्वाचं नाव जे इथं आपण घेतलं नाही, जे सगळ्यात शेवटी मी घेतो ते म्हणजे विल्यम वेडरबर्न. विल्यम वेडरबर्न 1889च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे बॉम्बेचे अध्यक्ष कोण आहेत? विल्यम वेडरबर्न. हे का? तर तिकडे पण आपला संपर्क राहावा, तिकडचे लोक सुद्धा इकडे यावेत, आणि 1889लाच आपली स्थापना आहे. म्हणजे जी 2-4 नाव आहेत, जॉर्ज यूल आहे, विल्यम वेडरबर्न आहे, INCचे अध्यक्ष राहिले, त्यापैकी हे विल्यम वेडरबर्न तिकडे सुरू होत आहे, ठीक आहे तुम्हाला इकडे अध्यक्ष करतं. सो त्यांना इन्क्लूड करणं, ते विल्यम वेडरबर्न जे आहेत 1889ला ते आले, ते अध्यक्ष राहिले. आणि या विल्यम वेडरबर्नचं INCच्या अध्यक्ष भाषणामध्ये तो उल्लेख आहे. त्याचं भाषण आहे माझ्याकडे, त्याच्यात ते असं म्हणतात की आपला एक टेलिफोन हा इंग्लंडमध्ये असला पाहिजे, इथून आपण बोललो की तिकडे त्यांना ऐकू गेलं पाहिजे, आणि तो टेलिफोन म्हणजे ब्रिटिश इंडिया कमिटी. सो हे सगळं तिथून ते लिंक्ड आहे. दादाभाई नौरोजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, विल्यम डिग्बी, विल्यम वेडरबर्न आणि अर्थातच ॲलन ऑक्टेवियन ह्यूम, कारण ह्यूम वॉज कॉन्शियस की हे सगळं आपल्याला करायचंच आहे. ह्यूम यांच्या सोबतच आहे. फायनली 1889ला ती स्थापन झाली. विल्यम वेडरबर्न हे त्याचे अध्यक्ष होते. हा सुद्धा प्रश्न लक्षात म्हणजे येऊ शकतो की कोण अध्यक्ष आहेत? विल्यम वेडरबर्न हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि विल्यम डिग्बी हा त्याचा सेक्रेटरी आहे. हे 2 महत्वाची नावं आहेत, त्या पदावर आहेत ही लोक. ब्रिटिश इंडिया कमिटीचे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न आणि त्याचे सेक्रेटरी डिग्बी. आणि यांनी तिथून एक जर्नल सुरू केलं. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे की कुठलं जर्नल आहे? इंडिया. खरं तर त्याचं पूर्ण नाव इंडिया अ जर्नल फॉर डिस्कशन ऑफ इंडियन अफेअर्स असं होतं, पण ते सगळीकडे पुस्तकामध्ये इंडिया नावाचं नियतकालिक सुरू केलं, इंडिया नावाचं नियतकालिक सुरू केलं असं ते येते. लक्षात येतंय?
आणि फायनली 1920ला मी म्हटलं तसं ते संपलं. कारण काय झालं की 1918ला विल्यम वेडरबर्न निधन झालं, ते वारले. आणि मग फायनली काय की डगलस हॉल म्हणून व्यक्ती, त्यांच्याकडे अध्यक्षपद दिलं, पण ते 2च वर्ष राहिलेलं दिसतं. याच्या संबंधी आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की या ब्रिटिश इंडिया कमिटीचा एवढं काम होतं युरोपमध्ये आणि एवढं नावाजती झाली होती की त्याचा प्रभाव त्यावेळेला साऊथ आफ्रिकेत असणाऱ्या महात्मा गांधींवर पण पडला. ते म्हणले की हे लोक जर ब्रिटिश इंडिया कमिटी इकडे करू शकतात, म्हणून महात्मा गांधींनी 1906 मध्ये दक्षिण आफ्रिकेत साऊथ आफ्रिकन ब्रिटिश इंडियन कमिटी स्थापन केली. साऊथ आफ्रिकन ब्रिटिश इंडियन कमिटी याच्या धर्तीवर एक गोष्ट. आणि फायनली 1920ला ते संपतं. सुभाषचंद्र बोस म्हणतात की दिस इज द ग्रेट ब्लंडर, हे तुम्ही करायला नको होतं. सो ही नावं सगळी आली आहेत. ॲलन ह्यूम, विल्यम डिग्बी, दादाबाई नवरोजी, रमेशचंद्र बॅनर्जी, विल्यम वेडरमन आणि WS केन. ब, क आणि ड. लक्षात येते? इथे आपली हिस्ट्रीची चर्चा जी आहे ती संपते. काही शंका असेल तर पण बोलू. थँक्यू.